ही रेसिपी बघून तर वृंदाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं, तुम्ही बघू शकता. तर आज मी एकदम सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाळासाठी रोज काहीतरी हेल्दी बनवायचं आहे, तर मग ही स्मूथ आणि डिलिशियस प्युरी नक्की ट्राय करा. आज मी बनवते माझ्या वृंदासाठी एकदम सोपी आणि हेल्दी प्युरी. तर सगळ्यात आधी मी इथे गाजर आणि ॲपलचे बारीक असे तुकडे करून घेतले आहेत. नंतर आपण गाजर आणि ॲपल हे गरम पाण्यामध्ये शिजवून घेऊयात. मऊ आणि चांगले शिजलेले हवे आहे. थंड झाल्यानंतर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि ते ब्लेंड करून घेऊयात. नंतर त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घेऊन आपण रवा हा भाजून घेऊयात. नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून त्याला 5 मिनिटं शिजवून घेऊयात. ॲपल आणि गाजर जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे काही बारीक झालं पाहिजे, एकदम स्मूथ टेक्स्चर झालं पाहिजे. आता आपण हे मिक्स करणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर आपण मंद आचेवरती ह्याला 1-2-3 मिनिटं अजून शिजवून घेणार आहोत. हे आता शिजून झालेलं आहे, तर मग आपण एका वाटीमध्ये ह्याला काढून घेऊयात. बस आता आपल्या बाळासाठी तयार आहे ही क्रीमी, हेल्दी आणि चविष्ट प्युरी. तुमच्या बाळासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लगेच सेव्ह करून ठेवा. आणि तुमच्याही बाळाला ही रेसिपी आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा.